नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मस्त असतील, आनंदात असतील. तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की मी हळदी कुंकाची तयारी करते आणि हळदी कुंकाची तयारी करायची म्हटल्यावर बऱ्याच गोष्टी असतात. सर्वात आधी सुरुवात होते आपल्या घरापासून. आपल्याला आपलं घर एकदम परफेक्ट आणि छान दिसावं असं वाटतं आणि 4 बायका आपल्या घरी येतात तेव्हा त्यांनाही छान वाटावं आपल्या घरी आल्यानंतर आणि आपल्यालाही छान वाटावं की कोणीतरी येतंय आपल्या घरी. तर आपलं घर त्यासाठी एकदम रेडी असलं पाहिजे आणि सुंदर असं छान दिसलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मी सुरुवात केली आहे माझं घर सजवायला. तर मी सर्वात आधी घराची क्लिनिंग केली, जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी माझे कर्टन्स लावायचेत मला, कारण तुम्हाला माहिती मी लवकर बोर होऊन जाते सेम कर्टन्समुळे. आणि मी गणपतीच्या वेळेलाच आम्ही नवीन कर्टन्स रेडी केले होते. ते कर्टन्स होते गणपतीपासून, पण आता मला पुन्हा त्याचा सुद्धा कंटाळा आलाय म्हणून मी एक आमचे जुनेवाले जे कर्टन्स आहेत तेच पुन्हा काढलेत. म्हटलं जुनेवाले कर्टन्स बरेच दिवस झाले वापरले नाही तर ते लावूया. ॲक्च्युली ते ऑरेंज कलरचे आहेत आणि ऑरेंज कलर ह्या घराच्या कलरला मॅच होणारा नाहीये, पण तरी सुद्धा मला असं वाटलं की चला काहीतरी चेंज आपण करूया. नेहमी मॅचिंग कलर्सच कर्टन्स वापरतो, तर ह्यावेळेस जरासं कॉन्ट्रास्ट करून बघूया म्हणून मी केलं. आता बघू ते कर्टन्स आज मी लावणार आहे. लावल्यानंतर ते कसे दिसतात ते बघूया. जर छान वाटले तर मी ठेवणार आहे आणि जर ते असे वियर्ड वगैरे विचित्र वाटत असतील तर मग चेंज करेन. तर मी गणपतीच्या वेळेला जे कर्टन शिवले होते ना ते खूप जास्त हेवी झालेत. ॲक्च्युली डबल शिवल्यामुळे, म्हणजे आतून एक कपडा वेगळा आहे आणि बाहेरून एक कपडा वेगळा, असे डबल स्टिच केल्यामुळे ते खूप हेवी झालेत आणि ते धुवायला सुद्धा खूप मला जड पडतात. कारण मशीनमध्ये जरी आपण कपडे धुवत असलो तरी सुद्धा इतकं हेवी की एका वेळेला एकच कर्टन त्याच्यात मी धुवावा लागतोय मला मशीनमध्ये. जसे की माझे जुने कर्टन्स मी एका वेळेला दोन्ही टाकायची धुवायला, पण हे इतके हेवी आहेत की वजनच घेत नाहीये मशीन. आणि माझी मशीन 9 kgची असून सुद्धा वजन घेत नाहीये. मग तुम्ही समजू शकता की किती हेवी झाले ते कर्टन्स. ॲक्च्युली ते शिवताना मला समजलं नाही की एवढे हेवी होतील, पण झालेत. आता झालं ते झालं. पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला म्हणजे डेली यूज करण्यासाठी नाही आहेत ते योग्य. काहीतरी फंक्शन्स वगैरे असल्यावरच मी यूज करणार आहे. सध्या मी ते ठेवून दिलेत आणि माझे जुनेवाले कर्टन्स मी पुन्हा वापरायला काढलेत. तर आता मी कर्टन्स लावणार आहे. लावल्यावर तुम्हाला दाखवेल की ते कसे दिसत आहेत. तुम्ही पण मला कमेंट करून कळवा की कसे दिसत आहेत. छान वाटत असेल तरच ठेवेल, नाही तर हळदी कुंकू झाल्यावर पुन्हा चेंज करून टाकेल. तर हळदी कुंकाची तयारी सुरूच आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल की मी वाण काय आणणार आहे, कारण मी अजूनही विचार केलेला नाहीये की काय वाण घ्यायचंय आणि वाण काय घ्यावं हा नेहमीच आपल्या बायकांना पडलेला प्रश्न असतो. तसा मलाही पडलाय. काहीतरी युजफुल आणि छान बायकांना द्यावं अशी माझी इच्छा आहे. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेनच का माझ्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहेत वाणाविषयी आणि काय वाण घेऊ आणि कुठे जाऊन मी घेणार आहे हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. तर तुम्ही नक्की सगळे व्हिडिओज बघत जा आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअर नाही केलं तरी चालेल, पण लाईक करत जा आणि कमेंट सुद्धा नक्की करत जा की तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात. आज मार्केटला गेले होते आणि हे बघा किती भाज्या घेऊन आली आहे. खरं तर भाज्या आणून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं, कारण आपल्याला जेव्हा कोणतीही भाजी खायची इच्छा होती किंवा आपल्याला भाजीला काय बनवावं हा प्रश्न पडत नाही जेव्हा आपल्या फ्रीजमध्ये भाज्या गचागच भरलेल्या असतात. या भाज्यांमध्ये आपल्या नेहमीचीच भेंडी, फ्लावर, त्यानंतर बटाटे, वाटाणे हेच सर्व आहे. त्यानंतर मी गाजरसुद्धा आणले होते. तर हे बघा, हे माझं मोठं घमिलं, जे मी शक्यतो भरपूर भाज्या आणल्या घरी की त्या भाज्या या घमिल्यामध्येच काढते आणि मोठं असल्यामुळे सगळ्या भाज्या त्याच्यात व्यवस्थित मावतात, कारण आपल्याला भाज्या क्लीन करून ठेवायच्या असतात फ्रीजमध्ये. आणलेल्या जशा आहेत तशाच आपण फ्रीजमध्ये कोंबत नाही, आपल्याला सगळ्या भाज्या आधी क्लीन कराव्या लागतात. तर मी आधी या घमिल्यामध्ये काढून घेतल्या सर्व भाज्या. त्यानंतर ते व्यवस्थित क्लासिफाय करून क्लीन वगैरे करून मग मी फ्रीजचे जे कंपार्टमेंट आहेत, छोटे छोटे बॉक्स आहेत जे ट्रान्सपरंट आहेत माझ्याकडे, त्या बॉक्सेसमध्ये ह्या सगळ्या भाज्या क्लासिफाय करून वेगवेगळ्या ठेवणार आहे. म्हणजे जी भाजी आपल्याला जेव्हा करायची असेल तेव्हा तो आपण ट्रे काढून ती भाजी करू शकतो. जास्त मेस होत नाही फ्रीजमध्ये सुद्धा. आधी मी ह्या ब्ल्यू कलरच्या एअरटाईट कंटेनर आहे ह्या एअरटाईट कंटेनरमध्ये मी भेंडीची भाजी आधी भरली होती, पण काय झालं ना, कंटेनर छोटा आहे आणि भाजी जरा जास्त झाली होती, ती कंटेनरमध्ये प्रॉपरली बसत नव्हती. मग मी काय केलं, पुन्हा हा कंटेनर खाली केला आणि म्हटलं
भेंडी दुसऱ्या कोणत्या तरी फ्रीजच्या ट्रेमध्ये सुद्धा ठेवता येईल. त्यासाठी असं टाईट कंटेनर्स पाहिजे असं काही नाही. हो, वाटाणे साफ केल्यानंतर तुम्ही या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता. पण मला शक्यतो ट्रान्सपरंट कंटेनर आवडतात अशा प्रकारचे, की ज्यामध्ये आपण कोणतीही वस्तू ठेवली तर आपल्याला ती इझिली दिसते की कशात काय आहे. आणि मग फ्रीज उघडल्यानंतर समोरच वस्तू दिसतात, त्यामुळे आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाही आणि आपला वेळ पण वाचतो. त्यामुळे मी शक्यतो तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही अशा प्रकारचे ट्रान्सपरंट कंटेनर्सच वापरत जा. आता ह्या कंटेनरमध्ये मी टोमॅटो धुवून ठेवलेत, कारण टोमॅटोला थोडीशी माती लागलेली होती. मग मी क्लीन केले आणि मग ह्या कंटेनरमध्ये ठेवले. त्यानंतर भेंडीची भाजीसुद्धा मी अशा प्रकारचे ट्रान्सपरंट ट्रे आहेत माझ्याकडे. हे ट्रे मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले होते आणि खरंच खूप युजफुल आहे. ह्या ट्रेमध्ये भाज्या आपल्याला इझिली दिसतात की कुठे काय ठेवलं आहे फ्रीजमध्ये, त्यामुळे मला फार युजफुल वाटतात. तर ह्या एका ट्रेमध्ये मी भेंडीची भाजी ठेवली. त्याचप्रमाणे बाकी कंटेनर्स आहेत, त्यामध्ये सुद्धा बाकीच्या भाज्या मी भरून घेतल्या. त्यामध्ये मी वांगी, त्यानंतर फ्लावर अशा प्रकारच्या भाज्या आणल्या होत्या. मी जास्त भाज्या नाही आणल्या, कारण मला असं वाटतं की खूप जास्त भाज्या एकाच वेळेला आणल्या तर एवढ्या आपल्याकडून खाल्ल्या जात नाही, मग त्या खराब पण होतात आणि फ्रीजमध्ये खूप पसारा पण होतो. त्यामुळे मग मी काय करते की जेवढ्या मला लागतील तेवढ्याच भाज्या, म्हणजे साधारण आठवड्याभराच्या भाज्या मी आणून ठेवते. त्यामध्ये सुद्धा बुधवार, शुक्रवार आणि संडेला आपण शक्यतो नॉनव्हेज करतो. त्यामुळे ह्या इतक्या भाज्या आठवड्याभराच्या दृष्टीने माझ्यासाठी तर योग्य आहेत. जर कुणाची फॅमिली जर मोठी असेल तर त्यांना जास्त भाज्या लागणार, पण आमची फॅमिली लहान आहे त्यामुळे आम्हाला इतक्या भाज्या पुरेशा होतात. तरी या भाज्यांमध्ये कोबीची भाजी मिसिंग आहे. मला कोबीची भाजी एवढी फ्रेश नाही वाटली त्या दादांकडे, त्यामुळे मी नाही घेतली. तर ह्या आता सध्या भेंडीची भाजी, फ्लावर आणि वांगीची भाजी तर माझी भरून झालेली आहे. पण मला आता वाटाणेसुद्धा साफ करायचे आहे. अर्धा किलो वाटाणे आहेत आणि ते साफ करून क्लीन करून ते मी एका कंटेनरमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये. वाटाण्याची भाजी साध्या फ्रीजमध्ये ठेवली ना तर तिचा वास यायला लागतो, लवकर खराब होते. तर मी शक्यतो वाटाण्याची जी भाजी अशी साफ करून फ्रीझरमध्ये ठेवत असते. फ्रीझरमध्ये जर भाजी ही ठेवली ना तर त्याला जरासुद्धा वास येत नाही भाजीचा. नाहीतर जर तुम्ही साध्या फ्रीजमध्ये ठेवाल ना तर बघा 4-5 दिवसातच त्या भाजीचा वास यायला लागतो. तर वाटाण्याची भाजी फ्रीझरमध्येच ठेवावी असं माझं मत आहे. त्यानंतर मी गाजर आणले होते, कारण माऊला गाजरचा हलवा खूप आवडतो आणि खूप मागे लागली होती की मम्मा गाजरचा हलवा बनव. गाजरांचा सीझन आहे आणि हलवा नाही बनणार हे तर अशक्य आहे, कारण घरोघरी गाजरचा हलवा बनतो या सीझनमध्ये. गाजर मोठ्या प्रमाणात आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि हा एकदम पौष्टिक पदार्थ आहे. ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये साखर टाकतो, पण तरीसुद्धा गाजरचा हलवा खूप पौष्टिक होतो. आणि गाजर आपल्या तब्येतीच्या दृष्टीने हेल्थवाईज पण खूप जास्त पौष्टिक आहे. आणि असं म्हणतात गाजर डोळ्यांसाठी चांगलं असतं, म्हणजे ओव्हरऑल आपल्या सगळ्याच बॉडीसाठी चांगलं असतं. त्यामुळे मी गाजरचा हलवा आता सीझन जेव्हा चालू होतो तेव्हा लगेच बनवायला सुरुवात करते. पण हा हलवा माझा पहिला हलवा आहे. आत्तापर्यंत मी गाजरचा हलवा बनवलाच नव्हता. आणि ही जी प्रोसेस आहे ना, जी ग्रेट करायची, ती सगळ्यात बोरिंग प्रोसेस आहे. मला ते किसायला खूप खूप बोर होतं. जरासा वेळ लागतो त्यासाठी आणि मेहनत खूप लागते, म्हणजे आपल्याला खूप जोर देऊन ते किसावा लागतो गाजर. तर त्यामुळे मी जास्त गाजर नाही आणले. तुम्ही बघू शकता फक्त अर्धा किलो गाजर आणले होते आणि त्या अर्धा किलो गाजरचाच मी हलवा बनवला. काही लोक गाजरचा हलवा बनवताना त्यामध्ये मेवा टाकतात, बरेच काय काय गोष्टी टाकतात, पण मला गाजरचा हलवा नॅचरल आवडतो. नॅचरल म्हणजे जेव्हा आपण मावा वगैरे अशा गोष्टी टाकतो तेव्हा त्या माव्याचीच चव गाजरला येते. गाजराची जी ओरिजिनल हलव्याची चव आहे ती कुठेतरी हाईड होते आणि मग ती नॅचरल चव जी गाजराची असते ती लपून जाते आणि माव्याचीच आपल्याला टेस्ट लागायला लागते. तर मला ते अजिबात नाही आवडत. एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीचा हलवा मला आवडतो. आता मी याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त तूप, दूध आणि ड्रायफ्रूट्स टाकलेत. ते पण मी कट करून नाही टाकलेत, डायरेक्ट किसणीने किसलेत आणि तसे टाकलेत, कारण ते ड्रायफ्रूट्स जर दाताखाली आले तर ते माऊला आवडत नाही. म्हणून मग तिच्यासाठी मला अशा प्रकारे किसून टाकावे लागतात, जेणेकरून तिला समजत पण नाही की याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहे आणि तो हलवा एकदम हेल्दी पण होतो. तर मी सगळ्यात शेवटी इलायची पावडर टाकलेली आहे आणि माझा हलवा जवळपास रेडी झालेला आहे. आज मी ज्या प्रकारे हलवा केला आहे त्याला भरपूर वेळ लागतो, पण एक शॉर्टकट आयडियासुद्धा आहे. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हलवा बनवू शकता. काही नाही, फक्त कुकरमध्ये आपण किसलेला जो हलव्याचा जो किस आहे तो फक्त फ्राय करायचा थोडा वेळ, 1-2 मिनटासाठी आपण
तुपावर फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर दूध आणि साखर टाकायची आणि फक्त 2 शिट्ट्यांमध्ये आपला हलवा रेडी होतो. जास्त काही वेळ पण लागत नाही आणि त्रास पण वाचतो आणि शिवाय हलवा टेस्टी पण लागतो. तर तुम्ही एकदा कुकरमध्ये नक्की ट्राय करून बघा. नेक्स्ट टाइम मी कुकरचा हलवा बनवणार आहे तेव्हा तो सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन की मी कुकरमध्ये कशा प्रकारे हलवा बनवला. खूप कमी वेळामध्ये होतो. म्हणजे आता मी कढईमध्ये बनवलं तर मला भरपूर वेळ लागला बनवायला, पण कुकरमध्ये एकदम फटाफट रेडी होतो. तर मी हलव्याचा पहिले नैवेद्य दाखवला घरात देवांना, कारण ह्या सीझनचा पहिला हलवा आहे आणि आपण जेव्हा घरात काही गोडधोड बनवतो तेव्हा आपण देवांना स्वामींना नैवेद्य दाखवतोच. त्यामुळे मी पहिले एका बाउलमध्ये हलवा घेऊन देवासमोर ठेवला. संध्याकाळची सर्व कामं झालेली होती आणि म्हटलं आता काय करावं. तर माझं एक खूप महत्त्वाचं क्लिनिंगचं काम बाकी होतं, ते म्हणजे फ्रीजच्या क्लिनिंगचं. फ्रीज आपण वरचे वर साफ करत राहतो, पण आज मला असं वाटलं की सगळं साफ केले मग फ्रीजला तरी का सोडावं, म्हणून मी फ्रीजसुद्धा क्लीन करून घेतला. आधी मी सर्व कंटेनर्स खाली काढून व्यवस्थित सगळे कंपार्टमेंट आहेत ते पुसून घेतले, क्लीन केले आणि मग त्यानंतर पुन्हा ज्या वस्तू आवश्यक आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवल्या. हॉलला जो पडदा लावणार आहे ना, ते पडदा लावण्यासाठी मी अशा प्रकारचे हुक आणलेत. हे हुक म्हणजे आधीचा जो माझा पडदा होता जो बदलला मी, त्या पडद्याला असे हुक नव्हते, तो वेगळ्या प्रकारचा पडदा होता. हे बघा असे हुक लागत होते आधीच्या पडद्यांना आणि आता मी चेंज करणार आहे. म्हणजे हे जे मी नवीन पडदे लावणार आहे ते ॲक्च्युली माझे नवीन पडदे नाही आहेत, ते जुने पडदे. तर जुने पडदे असेच पडलेले होते माझ्या स्टोरेज रूममध्ये. तर म्हटलं चला भरपूर दिवस झाले हे पडदे नाही आपण वापरले, तर ते जुने असल्यामुळे त्याला जुन्या पद्धतीने शिवलेले होते. म्हणजे तरी जवळजवळ ह्या पडद्यांना 10-12 वर्ष झाले असतील. तर इतके जुने पडदे आहेत आणि त्याला अशा प्रकारचे हुक न लावता त्या ज्यांनी शिवलेले ना त्या दादांनी अशा प्रकारचे अडकवायचे हुक्स त्याला आहेत. तर आता मी हे आज नवीन आणले, हे 30 रुपयाचे हुक्स आणले. हे सगळे हुक्स आता मला आधी जो रॉड आहे ना त्या रॉडमध्ये अडकवायला लागणार आणि मग त्याच्यावर पडदे अडकवायला लागणार. तर मी आता अडकवून घेते पटापट, म्हणजे माझं एक काम तरी आता होऊन जाईल. तुम्हाला वाटत असेल ऑरेंज कलरचे कर्टन्स का घेतलेत, कारण ऑरेंज कलरचे कर्टन्स तर कोणीच घेत नाही. पण ॲक्च्युली कसं होतं ना, पहिले आमच्या हॉलचा जो रंग होता तो ऑरेंज होता. म्हणजे एका भिंतीचा ऑरेंज होता, बाकीच्या दुसऱ्या भिंतींचा वेगळा होता. तर त्या भिंतीच्या कलरला मॅच व्हावा म्हणून मी ऑरेंज कलरचे कर्टन्स शिवून घेतले होते आणि ते बरेच वर्ष मी वापरले सुद्धा. मग नंतर जेव्हा आम्हाला कंटाळा आला की बस झालं या हॉलचा कलर आता आपण चेंज करूया, मग हॉलचा कलर चेंज केल्यानंतर कर्टन्सचा सुद्धा कलर चेंज केला आणि हे जे कर्टन्स आहेत हे असेच पडून राहिले, ते वापरलेच नाही, कारण हॉलच्या कलरला मॅचिंग आम्हाला कर्टन्स हवे होते. तर आता बरेच वर्ष झाले की हे कर्टन्स वापरलेच नव्हते. म्हटलं चला ह्या निमित्ताने वापरूया, थोडंसं मिसमॅच होऊ शकतं पण काही हरकत नाही. आपलं घर आपल्याला आपल्या पद्धतीने सजवता पण आलं पाहिजे, म्हणून मी हेच कर्टन्स लावलेले आहेत. तर कसे वाटत आहेत ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि जे जुने कर्टन्स आहेत ते मी व्यवस्थित धुवून वगैरे असे ह्या बोचक्यामध्ये बांधून ठेवले आहेत आणि हे आता माझ्या स्टोअररूममध्ये मी ठेवणार आहे. जेव्हा जेव्हा मला असं वाटेल की हे कर्टन्स वापरायचे तेव्हा याच्यातून काढून मी पुन्हा हे कर्टन्ससुद्धा वापरू शकते. तर हे बघा माझे कर्टन्स लावून झालेले आहेत, असे दिसत आहेत हे कर्टन्स. ॲक्च्युली थोडासा कलर वेगळा दिसतो आहे, हॉलच्या कलरला थोडासा वेगळा दिसतोय, पण ठीक आहे. मला असं वाटतं की थोडासा लुक चेंज करण्यासाठी ठीक आहे. आणि हे कर्टन्स ना खूप जुने आहेत, म्हणजे खूप जुने म्हणजे 10-12 वर्षापूर्वीचे आहेत आणि तरीसुद्धा त्याची शाईन बघा ना किती चांगली आहे, कारण मी ना ते व्यवस्थित धुवून प्रेस करून असे ठेवून दिले होते स्टोरेज रूममध्ये छान पॅकिंग वगैरे करून, त्यामुळे ते व्यवस्थित आहे, त्याची शाईन पण चांगली आहे. पण मला खूप इच्छा झाली चला जुने कर्टन्स आपण पुन्हा लावूया थोडासा चेंज म्हणून. तर आता लावून झालेले आहेत. तर माझ्या घराची तर सजावट पूर्ण झालेली आहे तसं बघायला गेलं तर. घरात आता काही सजवणार नाही मी घराला, बस झालं एवढं. आणि यानंतर आता फक्त वाण वगैरे आणायचे आहेत मला, तर पुढची तयारी वाण वगैरे आणण्यासाठी असेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि पडदे कसे वाटतात ते पण नक्की सांगा, चांगले वाटतात का, नाहीतर मी बदलून टाकेल. तर पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.